सर्वांना नमस्कार आणि गुड मॉर्निंग. अर्जुन मयुरी लव्ह स्टोरीचे 51 भाग यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सर्व भाग वाचण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. मयुरी अर्जुनला म्हणाली, अहो आज जरा लवकर याल ना घरी, मला जरा मदत करा ना. का ग, कसली मदत? उद्या आपण प्रीतीकडे जाणार आहे ना, मग तिच्यासाठी शिदोरी बनवायची आहे मला. त्याचं काय असतं ना, आपण माहेरची माणसं आहोत ना तिच्या, मग आपणच न्यायची असते शिदोरी. आणि अर्जुनला पुन्हा त्याच्या आईची आठवण आली. आज आई असती तर किती आनंद झाला असता ना तिला. 2-2 नातवंड मांडीवर घेऊन बसली असती ती. त्यांना चिवकाऊच्या गोष्टी सांगून खेळवलं असतं तिनं. किती लाड केले असते ना तिनं माझ्या आणि प्रीतीच्या बाळाचे. तिच्या दोन्ही मुलांचे संसार असे फुलताना बहरताना पाहून तिचं मन सुपा एवढं मोठं झालं असतं. किती हरकून गेली असती ना ती. आणि पुन्हा अर्जुनच्या डोळ्यात पाणी आलं. मयुरीने ते पाहिलं आणि त्याला मिठी मारून म्हणाली, हल्ली अर्जुनराव खूपच इमोशनल वागायला लागले आहेत ना. तुम्हाला आईची आठवण आली ना. तुम्ही अजिबात काळजी करू नका, मी सगळं करीन प्रीतीसाठी, जे आईंनी केलं असतं. आणि अर्जुन डोळे पुसत म्हणाला, हो ग, मला माहीत आहे तू प्रीतीचे खूप लाड करत आहे, आणि तेही माझ्यापेक्षा जास्त. आणि खरंच मयुरी कुठेच काहीच कमी पडू देत नव्हती. प्रीतीच्या लग्नातही तिनं सगळं मनापासून केलं होतं. किती थकवा आला तरी दाखवत नव्हती. खूप उत्साहानं पार पाडलं तिनं तिचं लग्न. सगळे म्हणायचे, अर्जुनची बायकोसुद्धा त्याच्यासारखीच खूप हुशार आणि उत्साही आहे. किती मनापासून करते सगळं, अगदी जिथल्या तिथं. अर्जुन आणि मयुरी एकत्र असले म्हणजे कोणताही कार्यक्रम सुरळीत पार पडला म्हणूनच समजा, कारण दोघेही फार कर्तव्यदक्ष होते. आणि तिचं कौतुक ऐकलं की त्याचीच छाती अभिमानानं फुगायची. त्यालाही मयुरीचं फार कौतुक वाटायचं. आणि अर्जुन म्हणाला, पण मयू, तू ही अशी अवघडलेली, तुला त्रास होईल ना. इतके सगळे पदार्थ तू एकटी कशी बनवणार? मी घेते ना दामले काकूंना बोलवून, आम्ही दोघेही करू मिळून. आणि प्रीतीला दामले काकूंच्या हातचे बेसन लाडू आवडतात ना, म्हणून खास करून घेणार आहे मी त्यांच्याकडून. मग त्यांनाही आपण नेऊया का प्रीतीकडे? तिला किती आनंद होईल ग. हो चालेल की, अगदी माझ्या मनातलं बोललात तुम्ही. आणि एक सांगू का? काय ग? मी ना कालच दामले काकूंना सांगितलं आहे की तुम्ही पण आमच्यासोबत येणार आहात म्हणून. आणि अर्जुन हसायला लागला. किती ग कळतं तुला माझ्या मनातलं? काय जादू वगैरे शिकलीस की काय? आता इतके दिवस तुमच्यासोबत राहिल्याचा काहीतरी फायदा नको का? वान नाही पण गुण लागणारच की. आणि स्टुडंट कोणाची आहे? अर्जुनरावांची, अशी म्हणून ती हसली. आणि अर्जुन बाहेर गेला. आता संध्याकाळ झाली. त्या दिवशीही तो उशिराच येणार होता. त्याचा फोन आला होता तिला, उशीर होईल म्हणून. आणि ती आता त्याची वाट पाहत होती. पोटावर हळूवार हात फिरवत होती आणि बाळाशी गप्पा मारत होती की उद्या आपण तुझ्या आत्तूकडे जाणार आहे. आत्तूकडेही एक बाळ येणार आहे, गोड गोड, आणि ते तुझ्याशी छान छान खेळणार आहे. मग पण दोघांनी भांडण नाही करायचं, असं बोलून ती स्वतःशीच एकटी हसत होती. आणि तिचा वेळ कसा जात होता हे तिलाच कळत नव्हतं. आता तिला एकटीला कंटाळा येत नव्हता. आणि इतक्यात अर्जुन आला. चल चावड बाबा आले तुझे, असं म्हणून ती हसून उठली आणि त्याला पाहून एक गोड स्माईल दिली. अर्जुन फ्रेश व्हायला गेला आणि तिने जेवण वाढलं. मयू, काय काय केलंस गाज, असं त्यानं विचारलं. आणि तिने त्याला सगळे पदार्थ दाखवले. लाडू, चकली, चिवडा, करंजी, शंकरपाळी आणि बरंच काही होतं. थोडंच केलं होतं, पण अख्खी दिवाळीच केली होती तिनं. बापरे, इतकं सगळं कसं काय केलंस तू? आणि काही गरज होती का गं इतकं करायची? विकत मिळतं ना हल्ली सगळं. हो, पण त्यात कुठं असतं प्रेम, फक्त व्यवहार असतो पैशांचा. घरी हातानं बनवलेल्या पदार्थात प्रेम, जिव्हाळा उतरलेला असतो. आणि तोच प्रेम आणि जिव्हाळा खाणाऱ्याच्या हृदयात पोहोचतो. म्हणून केलं मी घरीच सगळं. आता उद्या फक्त फळं वगैरे घेऊया. आणि त्याला तिचं ते बोलणं ऐकून वाटलं, मी उगीच हिला खुळी समजतो. किती मॅच्युअर आहे ना माझी मयुराणी. जेवण झालं आणि तो तिची वाट बघत होता. पण ती अजूनही किचनच आवरत होती नेहमीप्रमाणे. आणि तो म्हणाला, या बायकांना ना कशावर किती जीव लावावा हेच कळत नाही. आता यावेळी नवऱ्याला जीव लावायचा सोडून किचनवर प्रेम करत बसले आहे. रोज रोज तेच करून कंटाळा नाही का येत हिला? आणि पुन्हा तोच म्हणाला, तिनं कंटाळा केला असता तर घर असं स्वच्छ लखलखीत दिसलं असतं का?
ती घरात आल्यापासून घरातली प्रत्येक वस्तू तिच्या स्पर्शाने पुन्हा जिवंत झाली असं वाटतं. ती त्या वस्तूंशी बोलते, त्यांना रागवते, प्रेमाने हातही फिरवते त्यावर. तो असा विचार करत होता आणि ती आत आली आणि तरीही हे राहिलं आणि ते राहिलं करून बसली कपाट उघडून आणि म्हणाली, अहो उद्या कुठली साडी घालू मी? आणि तो म्हणाला, कुठलीही घाल, छान दिसतेस तू. आणि मला तर तू काही नाही घातलं तरी छान दिसतेस. ईश्वर, काय हे बोलणं झालं का? तुमच्या जिभेला हाड तरी आहे की नाही? आता हा एकच प्रश्न तू किती वेळा विचारणार आहेस? एकदा माहीत झालं ना तुला माझ्या जिभेला हाड नाही? असं म्हणून त्याने तिला जीभ दाखवत म्हणाला, बघ बघ, दिसते हाड तुला? आणि ती म्हणाली, व्हा बाजूला, मला आवरू द्या. तू हे काय करत बसली आहे? झोप ना वेळेवर. हो झालंच, एवढं झालं की झोपणारच आहे. आणि ही काही आता ऐकणार नाही म्हणत अर्जुनने तिला अलगद फुलासारखं मिठीत उचलून घेतलं आणि बेडवर ठेवलं. काय हे असं अचानक उचलतं का कोणी? तुला अशी अचानकच उचलावी लागते. लग्नातही नाही का अशीच अचानक उचलली? सांगून उचलायला आलो असतं तर तू काय माझं ऐकत नव्हतीस, जशी आता ऐकत नाहीस, म्हणून तिला असंच करावं लागतं. आणि ती हसत होती आणि त्याने तिच्या पायाला हळूच हात लावला आणि ती लाजली त्याच्या त्या हळूवार स्पर्शाने. तिला वाटलं आज अर्जुनरावांना काहीतरी हवंय म्हणून तो असा इतका रोमॅन्टिक मूडमध्ये आहे. तशी सॉरी नेहमीच अगदी झोपेतही रोमॅन्टिक मूडमध्येच असते, पण आता ती गरोदर आहे ना, त्यामुळे नाही म्हटलं तरी थोडा फरक पडलाच होता. आणि तिने हळूच लाजून पाय पुन्हा साडीत लपवला आणि त्यानं पुन्हा तिचा पाय साडी बाजूला करून त्याला हात लावला आणि त्यावर त्याचं एक बोट हळूवार फिरवत होता. तिला आता कसं तरी होत होतं आणि ती म्हणाली, काय हे, व्हा बरं बाजूला. उद्या लवकर उठून निघायचं आहे ना आपल्याला, चला झोपा लवकर. थांब ग, तुझ्यासाठी एक गंमत आणली आहे मी. अय्या हो का? काय आहे सांगा की. तू डोळे बंद करून घे आधी. का? कर तर मग सांगतो. आधी सांगा. झोपायचं नसेल तर बस वाद घालत माझ्याशी. होऊ दे किती पण उशीर, मला काय. तुझ्याच नंदेकडे जायचंय, तुलाच उशीर होईल, अर्जुन म्हणाला. आणि तिने बरं बाई म्हणत डोळे बंद करून घेतले आणि तिने तिच्या पायात पैंजण घातलं आणि हळूच तिच्या पायाचा किस घेतला आणि म्हणाला, आता उघड डोळे. नाजूक डिझाईनचे चांदीचे छुमछुम वाजणारे पैंजण पाहून तिला खूप आनंद झाला. हे तिचं 3ऱ्या महिन्याचं गिफ्ट होतं. आता 3रा महिनाही संपत आला होता. तिच्या चेहऱ्यावर एक टवटवी दिसत होती. गाल थोडे वर आले होते, त्यामुळे गोरा रंग अधिकच गोरा दिसत होता. म्हणून यावेळी ती त्याला कशाला आणलं पैंजण म्हणून रागवली नाही. त्याला तिचे लाड करायचे होते, त्यामुळे ती काहीच बोलली नाही आणि त्याच्या मिठीत शिरली. दिवसभर दमली होती शिदोरी बनवून, म्हणून लगेच झोपली आणि अर्जुनही तिच्या पोटावर हात ठेवून झोपला. सकाळी दोघेही लवकर उठले. मयुरीने तिला अर्जुनने पहिल्या महिन्यात घेतलेली साडी घातली. खूप सुंदर दिसत होती ती. गरोदरपणाचं तेज तिच्या अंगावर दिसायला लागलं होतं. अगदी छान कवकवीत खोबऱ्याच्या तुकड्यासारखी ती पांढरी शुभ्र दिसत होती. अर्जुन तिच्याकडे हाताची घडी घालून पाहत होता आणि ती त्याला म्हणाली, अहो टिकली कोणती लावू मी, गोल की चंद्रकोर? आणि तो म्हणाला, आधीच तू चंद्राची कोर असल्यासारखी देखणी दिसत आहेस, त्यामुळे चंद्रकोरच लाव. मग बघू जास्त सुंदर कोण दिसतंय, तुझ्या कपाळावरची चंद्रकोर की माझी चंद्रकोर? असं तो तिला पाठीमागून मिठी मारत म्हणाला आणि त्यानेच तिला ती चंद्रकोर आकाराची टिकली लावली आणि म्हणाला, नक्की कोणामुळे कोणाला शोभा आली हेच समजे ना बाबा. आता ते दोघेही तयार होऊन दामले काकूंची वाट बघत बाहेर उभे होते आणि ती एका झाडाकडे फार टक लावून बघत होती आणि हसत होती. का ग मयू, आता काय आठवते तुला म्हणून इतकी हसतेस? आठवत काही नाही हो. मग का हसतेस? अहो हे झाड की नाही आपल्या बेडरूममधून दिसतं. बरं मग, अर्जुन म्हणाला. अहो ते बघा ना, मगाच्यापासून मी पाहतोय ते झाडावरचं कबूतर त्या कबुतरणीवर केव्हापासून प्रेम करते बघा ना. आणि अर्जुन म्हणालं, मी गेले 7 दिवस झालं पाहतोय ते कबूतर रोज एका नव्या कबुतरणीला आणत असतं या झाडावर. तो असा म्हणाला आणि मयुरी त्याला आगाऊ म्हणून खूप हसत सुटली, तेही रस्त्यावर. दामले काकूंना थोडा उशीरच लागला होता आवरायला, पण अर्जुन मयुरीनं कंटाळता त्यांची वाट पाहत होते. आता ते दोघे लव्हबर्ड्स एकत्र असल्यावर कशाला कंटाळा येईल? ते दोघे एकत्र असले ना, मग एखाद्या जंगलात नेऊन सोडा किंवा वाळवंटात. एकमेकांची चेष्टा करता करता
प्रेमाच्या गोष्टी करता करता कधी वेळ जातो हे त्यांनाच कळत नाही. मयुरी अशी खूप हसत होती आणि इतक्यात ती त्यांची सख्खी शेजारीण बाहेर आली. तीही तयार होऊन आली होती बाहेर आणि तिला बघूनच अर्जुन म्हणाला, आली मांजर आडवी. अहो, असं बोलतात का हो? किती वेळा सांगितले तुम्हाला की असं बोलू नका म्हणून. आणि मी किती वेळा सांगितलं तुला की मला तिचं तोंड बघितलं की दिवस चांगला जात नाही म्हणून, अर्जुन म्हणाला. आता ती रोज रोज येते का तुम्हाला तिचं तोंड दाखवायला? आणि समजा ते आपल्या समोरच राहत असती तर? असा रोज रोज जर तिचा चेहरा बघायची वेळ आली असती ना माझ्यावर, आणि तिचं घर आपल्या घरासमोर असतं ना, तर मी एक मोठी भिंत बांधून घेतली असती किंवा घर सोडलं असतं. नाहीतर मी हे शहरच सोडून गेलो असतो. हो का? आणि देश सोडून नसतं का गेला? ते राहिलं की म्हणायचं. मयुरी त्याला टोमणा मारत म्हणाली. आणि अर्जुन म्हणाला, नाही, देश नसता सोडला मी, बिकॉज आय लव्ह इंडिया अँड आय लव्ह मयू, असं तो खूप खुश होत म्हणाला. आणि आत्ता तू का मला टोमणे मारतेस? तुला खूपच पुळका येतोय का तिचा? हो, येतो मला पुळका तिचा, म्हणून तुम्ही तिला असं बोललेलं मला चालणार नाही. आणि अर्जुन मयुरीला काहीतरी म्हणणार इतक्यात ती जवळ आली आणि म्हणाली, अय्या मयुरी, किती छान दिसतेस ग, आणि साडीसुद्धा छान आहे हां, आणि हा रंग किती खुलून दिसतोय तुझ्यावर. कधी घेतलीस ग ही साडी? आणि काहीतरी सांगायचं म्हणून मयुरी म्हणाली, यांनीच आणली मुंबईवरून, परवा गेले होते ना तेव्हा. हो का? अर्जुन, तुझी चॉईस छान आहे बरं का. हो मग, बायको मीच चॉईस केलेली आहे आणि बायकोची साडीसुद्धा. हो ना, बघ ना, त्यामुळे दोघीही अगदी शोभून दिसत आहेत एकमेकींना. आणि अर्जुन मयुरीच्या कानात म्हणाला, बघ, नवऱ्याची खरी ओळख ही शेजारणीलाच असते. बघ कशी कौतुक करत आहे साडीचं. हो का? आत्तापर्यंत तर तिला नाही नाही ते बोलत होता, मग आत्ता का कौतुक करताय तिचं? अगं, आता तिनं पण केलं ना कौतुक तुझं साडीचं म्हणून. आणि मग ती म्हणाली, पण मयुरी, तुझी तब्येत पण छान सुधारली आहे हां, आणि चेहराही किती खुलला आहे. काय रहस्य आहे यामागचं? तिनं मयुरीला विचारलं. आणि आता काय सांगायचं असं वाटून ती नुसतीच चुळबुळ करू लागली. आणि नेहमीप्रमाणेच तिने मदतीसाठी अर्जुनकडे पाहिलं. आणि मग तो म्हणाला, इसका राज है ढेर सारा पती का प्यार. आणि ती बाई गप्प बसली. तिला अर्जुनचं मयुरीवरती असलेलं प्रेम माहीतच होतं. आणि मयुरी म्हणाली, पण तुम्ही कुठे निघालात? अगं, काल की नाही मला गरगरल्यासारखं झालं म्हणून मी दवाखान्यात गेली होती, आणि डॉक्टर म्हणाले की तुमचा BP वाढलाय म्हणूनच दुसऱ्या डॉक्टरांकडे निघाली आहे मी, कारण माझं ब्लड प्रेशर वाढूच शकत नाही याची खात्री आहे मला. आणि अर्जुन हळूच म्हणाला, बरोबर आहे, दुसऱ्याचं डोकं खायचं आणि त्याच्या नसा फाटून ब्लड बाहेर येईल इतकं त्याला प्रेशर द्यायचं, मग तुमचा BP कशाला वाढेल? आणि डॉक्टर बदलल्याने हिचा BP बदलणार आहे का? आणि ती बाई अर्जुनला म्हणाली, काय रे अर्जुन, तुला काय वाटतं, खरंच माझं BP वाढलं असेल का? आणि अर्जुन हळूच मयुरीच्या कानात म्हणाला, ब्लड प्रेशर नाही, पण दुसरं BP नक्कीच वाढले. आणि मयुरी म्हणाली, दुसरं BP? कसलं अजून? त्यातही प्रकार असतात का? हो मग, 2 प्रकार असतात BPचे. आणि ते कोणते? मयुरीने विचारलं. अर्जुन इतका गंभीर चेहरा करून बोलत होता की मयुरीला त्याचं खरं वाटत होतं. आणि म्हणाला, BPचा दुसरा अर्थ आहे बावळटपणा. बघ, डॉक्टर नक्कीच तिचा बावळटपणाच वाढला आहे असंच म्हणाले असणार. अर्जुनने BPचा सांगितलेला दुसरा अर्थ ऐकून मयुरीला खूप हसू आलं होतं, पण कसं बसं कंट्रोल करून ती त्याच्याकडे मोठे डोळे करून बघत म्हणाली, गप्प बसा की. आणि ती बाई म्हणाली, पण तुम्ही दोघे कुठे निघाला आहात इतकं तयार होऊन? आणि मयुरीने तिला सांगितलं, आम्ही प्रीतीच्या घरी निघालोय, डोहाळे जेवणाचा कार्यक्रम आहे म्हणून. आणि ती म्हणाली, हो का, म्हणजे 7वा महिना सुरू असेल आता तिला, आणि बघता बघता 9वा पण संपेल. आणि मग प्रीतीला बाळंतपणासाठी इकडेच आणावे लागेल ना? कसं होणार आता? मग अर्जुन म्हणाला, का कसं होणार म्हणजे? अरे म्हणजे घरात कोणी जाणतं माणूस नाही, वडीलधारी मंडळी कोणीच नाही ना बाई माणूस, आणि मयुरीला पण मूळबाळ नाही, त्यामुळे तिलाही अनुभव नाही बाळंतपणाचा. किती करावं लागतं नवीन बाळाचं, सोपं नसतं ते. आणि तिचं बोलणं ऐकून अर्जुनसुद्धा विचारात पडला. खरंच की, मुलीला पहिल्या बाळंतपणासाठी तर माहेरीच आणावी लागते, आणि मयुरीसुद्धा प्रेग्नंट आहे. बघू काय होईल ते होईल. आणि मग ती बाई म्हणाली, चल बाई, मी पण जाते, मलाही उशीर होतोय. आणि ती घरी गेली. पण अजून थोड्या वेळाने ती पुन्हा त्या दोघांजवळच आली. आणि तिला पाहून
अर्जुन आता मगाच्यापेक्षा जास्त खुश होऊन हसत होता. त्याला असं हसताना पाहून मयुरीला नवल वाटलं आणि ती त्याला म्हणाली, अहो अर्जुनराव, आता तुम्ही काय इतकं हसताय? काहीला पाहून खरंच तुम्हाला आनंद झाला आहे. आणि अर्जुनराव म्हणाले, शाळेत असताना सरांनी शिकवले ना, तेच करतोय. काय? ती म्हणाली, आपल्या आयुष्यात संकटं पुन्हा पुन्हा येत असतात, त्यांचा हसून सामना करायचा. आणि म्हणूनच हिला बघून हसतोय मी. आणि मयुरी पण हसायला लागली, खूप खूप. इतक्यात दामले काकू आल्या आणि तिने त्यांना पाहून तोंडवाकडं केलं, कारण दामले काकूही तिच्याशी बोलत नसायच्या. आणि अर्जुन मयुरीने आपणाला न सांगता दामले काकूंना प्रीतीकडे नेलं. याचा तिला राग आला आणि गाडी सुरू करत अर्जुन म्हणाला, अहो वहिनी, BP पुन्हा नीट चेक करा हं. आणि ती तोंड फुगवून तिथून निघून गेली. मग दामले काकू म्हणाल्या, विचित्र बाई आहे फार ती. आणि अर्जुन म्हणाला, आमच्या या बावळटला सांगा ना, सारखी तिच्या नादी लागते. आणि मयुरीने तोंड फुगवलं. तिचे गोबरे गोबरे गाल अजूनच फुगून टम्म झाले. आणि अर्जुन तिला पाहून म्हणाला, रुसली आमची मयुराणी, असं म्हणून हसायला लागला.